ते कानिपनाथ महाराजांचा मान राखून रुसायचं कोण नाही पहा. अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ज्या ठिकाणी आपण जीवन जगतो, ज्या ठिकाणी आपण वावरतो, ही अत्यंत परम पवित्र भूमी आहे पहा. अशा श्री क्षेत्रामध्ये जन्माला येण्याकरता, अशा तीर्थभूमीमध्ये जन्माला येण्याकरता सुद्धा माणसाचं पुण्य लागतं. म्हणून तुम्ही सर्व लोक जे आहेत ते पूजनीय वंदनीय आहेत. आमच्यासारख्याने तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात घालावा एवढा त्या ठिकाणी तुमचा अधिकार आहे. कधीतरी आम्ही यावं, एखादी बार या ठिकाणी या संजीवन समाधीचं दर्शन घ्यावं आणि स्वतःच्या जीवनाला कृतार्थ मानावं. पण तुम्ही तर या ठिकाणी या महाराजांच्या, या गडांच्या पायथ्याशी राहतायत, हे असणारं आपलं भाग्य आहे पहा. आजही महाराज या ठिकाणी संजीवन समाधीमध्ये आहेत. खऱ्या अर्थाने भक्तिपूर्ण भावाने अगदी तन मन धणारे गडावरती गेलोत, महाराजांचं दर्शन घेतलं, मांडी घालून एकाग्र मन जर केलं तर आजही समाधीतून महाराजांच्या तपश्चर्याचा आवाज त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. आजही ओम असा ध्वनी त्या समाधीतून निघल्याशिवाय राहत नाही. पण तेवढं एकाग्र चित्त माणसाने व्हावं लागतं. म्हणून फूल होतो गुलाब जैसा, महल होतो ताज जैसा. फूल हो तो गुलाब जैसा, महल हो तो ताज जैसा, कल हो तो आज जैसा, और गांव हो तो आपके मढी गाव जैसा, गाव हो तो आपके मढी गाव जैसा. साऱ्या महाराष्ट्रामध्ये श्री क्षेत्र मढी त्या ठिकाणी अगदी प्रसिद्ध असं असणार हे एक क्षेत्र आहे. साऱ्या महाराष्ट्रातून लोक मनुष्य देहाला, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी या मढीमध्ये येऊन महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाहीत. 9 नाथांपैकी एका नाथाची समाधी त्या ठिकाणी आपल्या या भूमीमध्ये आहे आणि जवळच त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची परम पवित्र भूमी सुद्धा आपल्या जवळच आहे. 9 नारायण 9 नाथांच्या रूपाने प्रगट झाली असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सारख्यांचा उद्धार करण्याकरताच यांचे त्या ठिकाणी अवतार होतो. आणि कानिपनाथ म्हणजे माझ्यासारख्यांनी तुम्हाला काय सांगावं, हत्तीच्या कानातून त्यांचा जन्म झाला म्हणून त्या ठिकाणी त्यांना कानिपनाथ असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत साष्टांग प्रणिपात करून मी माझ्या सेवेकडे वळते. विठाला 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 विठाला. मनुष्य देहाला आल्याच्या नंतर या मनुष्य देहाचं परम कर्तव्य जर काय असेल तर भगवत प्राप्ती. बाकीचं आपण सगळं काही करतो ते निरर्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. भगवंताचं दर्शन ज्याने घेतले, भगवंताचं नामस्मरण जो करतो, भगवंताच्या भजनामध्ये जो तल्लीन होतो ना, त्याचंच जीवन खऱ्या अर्थाने सार्थकत्व आहे. नाहीतर बाकीचं कितीही कमवा, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंतिल जासील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. मला तुम्ही सांगा, तुमच्या गावातला एखादा कोट्याधीश आहे का? कोट्याधीश आहे का? बरं जाऊ द्या, कोट्याधीशाचं जाऊ द्या. बायांनो, भरपूर सोनं असं अंगावर तुमच्या. झोपल्या का काय? आहे का नाही? आहे सुद्धा म्हणा ना, त्यांना वाटतं घेऊन जाते का काय. विश्वासच नाही त्यांचा. नवऱ्याला सुद्धा दाखवत नाहीत त्या. इकडून नवऱ्याच्या खिशातून 10 रुपये, तिकडून 2000, तिकडून 3000 चुरून चुरून करतात. आणि भावाचं नाव सांगतात, तिकडून जातात, तिकडून करतात. पैसे नवऱ्याचेच असतात पण नाव भावाचं आहे ना. मला तुम्ही सांगा, आता एवढं घालवता, एवढं मिरवता, लोकांनी दिसावं, लोकांनी पाहावं म्हणून तुम्ही पहा, संक्रांतीच्या दिवसाचं पदराच्या वरून काढतील. कशासाठी? पाहण्यासाठी. मला तुम्ही सांगा, याच्यातला एक मणी तरी सोबत जातो का? जातो का? जात नाही ना. मग कशाला पाहिजे? सोनं पाहिजे का? नाही पाहिजे. आणा बरं पटपट गिळ काढून. देताल का? अहो, संतांनी सांगून ठेवलंय, खोटं बोलणार नाहीत. संत म्हणतात पहा, तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर माती. आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारण
तुसडाई ढाई या संसारा पायी 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 तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्या माथ्यावर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारण तुसडाई ढाई या संसारा पायी या संसारा पायी घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे माया सारी या संसारा सोडून या संसारा पायी या संसारा माया सारी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी सोडून संसारा पायी या संसारा माया तू म्हणशील घरदार कीर्तन संपल्यावर कुठं जायचंय चला आपल्याला अभंगाकडे जायचंय पटकन कीर्तन संपल्यावर कुठं जायचंय इथंच बसायचो का कोण तपाला मला वाटते बसत्यात बऱ्याच जणी आता इथंच कुठं जायचंय घरी ना कुणाच्या माझ्या चला बरं आमचा कापूस फुटलाय कुठं जायचंय घरी कुणाच्या माझ्या बरोबर आहे का नाही माझं घर माझी बायको माझं नवरा माझे पोरं माझी शेती माझी बकरी माझी म्हैस लोक म्हशीला माझं म्हणतात पण देवाला माझं म्हणत नाहीत किती अवघड आहे शोकांतिका वाटते एवढा मोठा बंगला बांधलाय 2 लाखाचं बाथरूम आहे नुसतं 2 लाखाचं बाथरूम बांधा किंवा 2.5 लाखाचं बाथरूम खरं खरं सांगा शेवटची आंघोळ कुठे आहे हा त्या मड्याला घरात नका आणू बाहेरच्या चिऱ्यावर काही काहींना भेटते शेवटची आंघोळ नशिबान तुम्हाला भेटली का नाही अजून आपल्याला घातली नाही आणि मला घातल्या मी तुम्हाला सांगायला सुद्धा येऊ शकत नाही कशी असते ती शोकांतिका इतकं मोठं बांधा पण आपलं घर कुठे आहे लोक म्हणतात भान आपला बंगला खरं नाही बाबा घर गावाच्या बाहेर काय म्हणतात त्याला स्मशानभूमी त्याची तर आम्हाला भीती वाटते 2 जणांची पैंज ठरली अमावस्येच्या रात्री जायचं स्मशानभूमीमध्ये 12 वाजता फिरून यायचं जो कोणी जाईल त्याला 11,000चं बक्षीस आणि इथं सुद्धा जो कोणी जाईल त्याला 1,000 रुपयाचं माझ्याकडून बक्षीस जाईल का कोणी जायचं म्हणजे तिथं झोपून दाखवायचं रात्रभर नुसतं जाऊन परत नाही यायचं तसं तर कोणी येईल आणि ते पण अमावस्येच्या रात्री सगळीकडे किर्रासा अंधार पडलाय रातकडे किरकिर किरकिर करतायत सगळीकडे निरवशी शांतता आहे सारे लोक शांत झोपलेत अशा वेळेस तो स्मशानभूमीकडे जायला निघाला म्हणला मी जातो माझा भूतावर विश्वास नाही तो म्हणला जा 11,000 मी देतो निघाला स्मशानभूमीकडे जशी जशी स्मशानभूमी जवळ येऊ लागली तशी धडधड 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 वाढायला लागली आपल्याच पायाचा आवाज आला की दचकायचा पाहिलं कोण नव्हतं कधी देवाचं नाव तोंडाला येत नव्हतं देवाचा आणि त्याचा 36चा आकडा होता पण स्मशानभूमी जवळ आले की लांब 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 म्हणजे राम राम म्हणायचं होतं पण लांब 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 थरथर कापू लागला कसा बसा मध्ये गेल्याच्या नंतर तर इतकी भीती वाटायला लागली श्वासच घेता येईना त्याला पण कसा बसा मध्ये गेला त्याला एक माणूस दिसला आणि माणसाला माणूस दिसलं की काय होतं दुःख होतं घरी चहा प्यायला येतो काय अवघड गोष्ट आहे पहा म्हणजे काही काहींना नाही बरं का आता आमचे नारायण महाराज क्षीरसागर बरोबर आहे ना प्रकाश महाराज क्षीरसागर यांनी आम्हाला दुपारपासून फोन लावून चहा प्यायला बोलवलं जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकरता ते सुद्धा उपस्थित आहेत तिथं म्हणजे काही काहींना चहा प्यायला यावं असं वाटतं पाहुण्यांनी आणि काही काही येऊ नाही वाटतं पिढा वाटते काही काहींना माणसाला संकट काळात दिसल्या बरं वाटतं पण असं एरवी काही काही लोक ते तिकडे म्हणून विकूनच जातात त्याला बरं वाटलं आणि त्याने काय केलं हात धरला त्या दिसलेल्या माणसाचा त्याला इतकं शांत वाटलं
सोबतीला कोणीतरी भेटले, म्हणलं 11,000 आता आपलेच. हातात हात त्या माणसाचा धरला आणि जो 11,000साठी गेला होता तो म्हणतो, काय राव, लोक कशावर पण विश्वास ठेवतात. लोक म्हणतात भूत आहे, माझा तर बिलकुल विश्वास नाही बाबा, तुमचं काय म्हणणं आहे. ज्याचा हात हातात धरला होता तो म्हणला, मला तरी काय माहिती बाबा भूत आहे का नाही, मला मरून फक्त 3च महिने झाले. जो चक्कर येऊन पडला तर 4 दिवस उठलाच नाही. पा विठाला 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 विठाला. हे सारं निरर्थक आहे. आपण जे सगळं काही कमवतो, लोक सोन्याच्या लॉकेटसाठी, सोन्यासाठी काय काय करतात. अहो, सोन्याचं 10 तोळ्याचं लॉकेट घालाल, सोन्याचं 10 तोळ्याचं लॉकेट घालाल, दिवस रात्र तुमच्या गळ्यावर चोराची नजर राहील. 20 रुपयाची तुळशीची माळ घाला, माझ्या पांडुरंग परमात्म्याची नजर दिवस रात्र तुमच्यावर राहील. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारा. म्हणून मनुष्य देहाला आल्याच्या नंतर भगवंताशी संबंध जोडला पाहिजे. संबंधाचे 3 प्रकार आहेत. एक जीवाच्या दृष्टीने, एक देहाच्या दृष्टीने आणि एक आत्म्याच्या दृष्टीने. देहाच्या दृष्टीने भगवंताशी नातं जोडलं पाहिजे. आत्म्याच्या दृष्टीने प्रत्येकाचं नातं आहे पा आत्मेव तोमेव. जे आपल्यात आत्मा आहे तो म्हशीत, रेड्यात, बैलात, सगळ्यात, गाढवात, कुत्र्यात तोच आत्मा आहे. असं नाहीये की माणसामध्ये आत्मा आणि बाईमध्ये आत्मीय, असं नाही. फक्त त्या ठिकाणी शरीराचा भेद वेगळा आहे, पण उपाधी चैतन्य जे आहे, जे ब्रह्मचैतन्य आहे ते मात्र एकच आहे. स्त्रीमध्ये सुद्धा आणि पुरुषामध्ये सुद्धा कुट चैतन्य एकच आहे. पण तरी सुद्धा आपण स्त्री पुरुषामध्ये भेद करतो, हे आपल्या त्या ठिकाणी अज्ञानाचा असलेला भाग आहे. म्हणून एक आत्म्याच्या दृष्टीने सगळ्यांशी देवाचं नातं आहे. एक त्या ठिकाणी जीवाच्या दृष्टीने देवगीतेत सांगतात, ममैवंश जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. अंशीपासून अंश विलग झाला, अंशीपासून अंश विलग झाल्यामुळे अंशाला दुःख भोगावं लागतंय. जोपर्यंत हा अंश त्या अंशीत जाऊन मिळत नाही, जीव शिवाचं ऐक्य होत नाही, तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती ना मोक्ष आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून त्या ठिकाणी जीवाच्या दृष्टीने प्रत्येकाचं नातं आहे की त्या ठिकाणी आपण त्याचे अंश आहेत, आत्म्याच्या दृष्टीने आहे आणि देहाच्या दृष्टीने आपण जोडलं पाहिजे. हनुमंतरायांनी देहाच्या दृष्टीने प्रभू रामाशी नातं जोडले. दास रघुनाथ का नंद सुत का सखा, कुछ इधर भी रहा कुछ उधर भी रहा. दास्यत्व निकट हनुमंत पै केले आणि मनोळी देखिले रामचरण, असं त्या ठिकाणी. म्हणून आपण सुद्धा त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, त्वमेव विद्याद्रवणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. कुठलं तरी नातं जोडलं पाहिजे. अर्जुनाने त्याला आपलं मित्र मानलं, द्रौपदीने त्याला आपलं भाऊ म्हटलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विण चाडणा ही होता. तुका म्हणे मज आणि दुसरे, विठ्ठल माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विण चाडणा ही होता. विठ्ठल माया बाप चुलता, विठ्ठल माया बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विण चाडणा ही होता. तुका म्हणे मज आणि दुसरे, माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, जय हो चाडणा ही होता. तुका म्हणे दुसरे. सगळे नाते देवाशी जोडले, कारण तो देवच आपल्या कामाचा आहे, तो देवच आपल्याला सुखदुःखामध्ये, तो देवच आपल्याला संकटातून निवारण करणारे. म्हणून तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा.
एक बार प्रभु बस ये कह दे, तू मेरा मैं तेरा, साची प्रीत किरीत निभाना, ओ मेरे प्रियतम तूच खरा आहे, बाकी कोणी नाही पहा. साथी है मित्र गंग तक, जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदाग तक. फक्त इथपर्यंत तो येणार आहे, याच्या पुढे काय? इससे तो आगे भजन ही है साथी, हर के भजन बिना अकेला रहेगा. इससे तो आगे म्हणून संत म्हणतात पहा, राम नाम चित धरतो जो तू, राम नाम चित धरतो, राम नाम चित धरतो जो तू, राम नाम चित धरतो, राम नाम चित धरतो जो तू, राम नाम चित धरतो, राम नाम चित धरतो जो तू, राम नाम चित धरतो. पछलो जमना किलो तेरो तो जन्म सुधरतो, पछलो जन्मा किलो तेरो तो जन्म सुधरतो, राम नाम चित धरतो जो तू, राम नाम चित धरतो, राम नाम चित धरतो जो तू, राम नाम चित धरतो, राम नाम चित धरतो जो तू, राम नाम चित धरतो, राम नाम चित धरतो जो तू, राम नाम चित धरतो. राजा राम 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 सीता राम 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 म्हणा टाळी वाजवा. राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, बोलो राम 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 सीता राम राम राम. राम सीताराम 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 मैं तो राम ही राम पुकारूंगा, राम सीताराम 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 मैं तो राम ही राम पुकारूंगा. राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम राम, सीता राम राम भगवंताचं भजन आणि भगवंताची भक्तीच फक्त आपल्या कामाला येणारे, म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. देहाच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने, जीवाच्या दृष्टीने. मग देहाच्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबारायांनी जे नातं जोडलंय. आता वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबाराय पुरुष आहेत, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला लेक म्हणून घेत आहेत. लेक म्हणजे कोण हो? सगळं मला गुत्त दिलं, मी चालले घरी बाबा. लेक म्हणजे मुलगी. पुरुष असताना सुद्धा मुलगी म्हणून घेताय. कोणाची? ज्ञानोबारायांची. देहाच्या दृष्टीने नातं जोडल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. संन्यास घेतला जातो त्यावेळेस देहाचे सारे नातेवाईक टाकले जातात आणि सर्वस्व नातं भगवंताशी जोडलं जातं. तसंच त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी देहाने संतांशी नातं जोडलंय. कोण संत? माऊली ज्ञानोबाराय. आणि माऊली ज्ञानोबारायांशी जगद्गुरु तुकोबारायांचं काय नातं आहे हे अभंगाच्या पहिल्या चरणात. लाडकिले कवी संतांची, लाडकिले कवी संतांची, संतांची कवी संतांची, लाडकिले कवी संतांची,
एकदा यांच्याकरता. लाडकी लेक मी संतांची. महाराज म्हणतात लाडकी, आणि लाडकी म्हणले की आता लाडकी बहीण योजनाच आठवते. बरोबर आहे का नाही? फक्त कोणी कोणी पैसे काढले, सगळ्यांनीच काढले असतील. प्रत्येकाला वाटतं असे फुकटचे नेहमी सुरू राहावा. नवऱ्याला दिले का नाही? तो बऱ्याच जणांची त्याच्यावरून भांडणं. नवरा मागायला लागला, ती म्हणली देणार नाही माझ्या भावाचे पैसे. नवरा म्हणला अगं तुला माझ्याकडे आले होते. नाही नाही नाही, आतापर्यंत तुम्ही असेच म्हणले. होतात का नाही भांडणं तुमचे? नसले होत तर चांगले बा इथं येऊन राहायला. कुणाच्या आजपर्यंत भांडणच झाले नाही? वरबोट करा बरं नवरा बायकोचे. भाग्यवान कुणी असेल तर. तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून मोठ्याने म्हणा जरा बरं वाटण यांना. इतकं अवघड आहे. जोडी महादेव पार्वती सारखी, प्रेम राधाकृष्णासारखं, आणि भांडण भारत पाकिस्तान सारखं. सतत चकमुकी, कशावरून ना कशावरून, कशावरून ना कशावरून भांडण सुरूच. कशावरून पण. साधे टीव्ही पाहत होते, आता टीव्ही पाहता पाहता टीव्ही मध्ये आली म्हैस. आता म्हैस आल्या याने गपची बसावं का नाही? याला विनोद करायची सवय होती. हा म्हणला बाळाची मा इकडे पटकन इकडे. किचन मध्ये होती, बघ तुमची पाहुणी टीव्हीत आली. आता म्हशीला तिचं पाहुणी म्हणल्यावर ही पण होती मडीची जरा आगावच. इथल्या नाहीत बरं का आगाव. ती म्हणली हांबी कशीची कमी नाही. तिने त्या म्हशीकडे पाहिलं, म्हणली आया, आणि सासूबाई कधी टीव्हीत गेल्या. आता असं एकापेक्षा एक असल्यावर कधी यांचं पटणार आहे सांगा बरं? कधीच यांचं पटू शकत नाही ना. हा म्हणतो उग मी म्हणून तुला नांदवलं, नाही तर बापाच्या घरी सडत पडली असतीस. ती म्हणते मी म्हणून तुमच्यासारख्याचा संसार केला, नाही तर तुमच्यावर आतापर्यंत हरळ उगवली असती. जो खाय वो भी पछतावे. ज्यांचं होत नाही त्यांना वाटतंय कधी होईल कधी होईल, आणि ज्यांचं झालंय त्यांना वाटतं यातून कधी बाहेर पडेल. ज्यांचं झालंय ते असे मारुतीच्या पारावरच बसलेले असतात, इकडं तिकडंच. भूक लागली की उग बळच घरी जातात. ते पण घरी भाकरीचे घास कमी, बोलणे जास्त खावे लागतात. अवघड परिस्थिती. विठाला 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 विठाला. लाडकी लेक मी संतांची. जगद्गुरु तुकोबा ज्ञानोबारायांचीच का म्हणतात? कारण ज्ञानोबारायानंतरच्या संतांच्या जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव कोण्या संतांचा पडला असेल तर तो ज्ञानोबारायांचा पडलेला आहे. पहा, एकही असे ज्ञानोबारायानंतरचे संत नाहीत की ज्यांनी माझ्या माऊलीचं वर्णन केलं नाही. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दरुशने हरिताप, सर्वभूती सुखारूपा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. वर्णन केलंय पा सगळ्या संतांनी केलंय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. एकनाथ महाराज तर म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा सुद्धा जीवनावर प्रभाव कोणाचा असेल तर माझ्या माऊलीचा होता, ज्ञानोबारायांचा होता. जगद्गुरु तुकोबाराय एकांत प्रिय भजनानंदी होते. धरणेकरांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला का माझी माऊली समर्थ नव्हती का? धरणेकरी आल्याच्या नंतर धरण्या करायला त्या जगद्गुरु तुकोबारायांकडे पाठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या माऊलींनी केलंय. आणि त्या धरणेकऱ्याच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांना जगासमोर जगप्रसिद्ध करण्याचं काम माझ्या माऊलीने केलंय. किती प्रेम आहे जगद्गुरु तुकोबारायांचं. सगळ्यांनी आळंदी पाहिली का? कुणी कुणी आळंदी पाहिली वरबोट करा बरं. आणि ज्यांनी आळंदी पाहिले नाही त्यांनी आता पटकन पाकिस्तानला निघून जायचं. महाराष्ट्रात राहून जर आपल्याला पंढरपूर आणि आळंदी माहिती नसेल तर आपण पाहिलं तरी काय. ज्ञानोबारायांची संजीवन समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटत नाही. आजही लाखो भाविक येतात, माझ्या माऊलीचं दर्शन घेतात. तो जो गाभारा आहे बांधलेला, दर्शन घ्यायला जाताना एक त्या ठिकाणी अशी लिहिलेलं आहे पा एका फरशवरती, हा जो दगडाचा गाभारा आहे, पाषाणाचा गाभारा, जगद्गुरु तुकोबारायांनी याचं बांधकाम केलेलं आहे पा. तिथं लिहिलेलं आहे, गेल्यावर वाचा. तो गाभारा बांधण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. आणि म्हणून त्या माऊलीची मी लाड केली की आज एक पुरुष असताना सुद्धा
सारं जग त्या ठिकाणी ज्यांना माऊली म्हणतंय ते माझी माऊली ज्ञानोबाराय, विशेष महानता आहे पहा. त्या ज्ञानोबारायांची मी लाडकी लेक आहे, लाडकी लेक मी संतांची. आता मला तुम्ही सांगा, मुलगा लाडका असतो का मुलगी लाडकी असते? हा, कोण लाडकं आहे तुमच्याकडं? मुलगी? नक्की. थोडं मुलापेक्षा मुलीवर जास्तच प्रेम असतं, कारण माय बापाला सुद्धा माहिती असतं ती 4 दिवसाची पाहुणी आहे. एक दिवशी कधी लहानाची मोठी होईन, आधी कधी चिमणीवर भुरकून उडून जाईल, माय बापाला सुद्धा कळत नाही. आणि लाडकी होण्याचं कारण, माय बापाचं जास्त प्रेम प्राप्त करून घेण्याचं कारण, मुलीकडे जे विशेष गुण असतात ना ते मुलाकडे थोडे कमीच असतात असं मला तरी वाटतं. असतात का नाही? इतके कमी असतात. मुलाला म्हणावं लागतं, बाळा अभ्यास कर, कर अभ्यास. आई जाग सारखंच मला अभ्यास करते, थोडेसे कार्टून बघू दे ना, थोडासा मोबाईल बघू दे ना. आई 10 रुपये दे, मी सगळा अभ्यास फिनिश करतो. आईने 10 रुपयाचं आमिष दाखवायचं आणि मग त्याने अभ्यास करायचा. पण मुलीचं असं नाही, तिला उपजतात सर्व गुण असतात. शाळेतून येते, आई शेतातून येऊपर्यंत झाडून घेते, भांडे घासते, थोडीशी मोठी असेल तर स्वयंपाकाला सुद्धा लागते. आई आल्याच्या नंतर आई वडिलांना हातपाय धुण्याकरता गरम पाणी करून देते, चहा सुद्धा करते. एवढे गुण तिच्यामध्ये, सारं काम आवरून मग अभ्यासाला बसते, पूर्ण अभ्यास करते. कधीच गुरुजीचे मास्तरचे बोलले खात नाही. हा रोज 2 छड्या खाऊन आल्याशिवाय राहत नाही. शाळेतून आले की कामाला लागते, आणि हा शाळेतून आले की घरात सुद्धा पाऊल टाकत नाही. त्या उंबऱ्यामधूनच दप्तर भिर दिवशी फेकून देतो. दुसऱ्या दिवशी शाळेत जायला 10 वाजले की मग शोधतो, माझं दप्तर कुठे, माझं दप्तर कुठे, माझं दप्तर कुठे. मग आईने त्याचं दप्तर शोधून द्यायचं असतं. अहो साधं दुकानात जरी जायला सांगितलं, बाळ्या इकडे, आई जाग मरणा तिकडे, काय ग तुझं सारखंच मला बोलवते. अरे बाळ्या ये ना इकडं, पाहुणे आले, चहा करायचाय, दूध आणायचंय, धर हे 5 रुपये, आण दूध. तर म्हणलं आई जाणार नाही, नुसते 5 रुपये काय, चॉकलेटला दे. आईने 2 रुपये चॉकलेटला दिले, 5 रुपये घेतले, ग्लासामध्ये टाकले आणि पाहुण्यांसमोर वाजित वाजित, पहा माझा बाप किती भिकारी, घरात दूध सुद्धा नाही. आणि त्या बाळ्याच्या जागावर जर बाली असली तर बालीला जर सांगितलं दूध घेऊन ये, 5 रुपये घेते, असा ओढणी खाली ग्लास झाकते, गुपचूप जाते, दूध आणते. पाहुण्याला कळत सुद्धा नाही दूध घरात आहे का नाही. हा मुलीमधला आणि मुलामधला असणारा फरक आहे पहा. पावलो पावले मुलगी बापाचा अपमान माझ्यामुळं होणार नाही ना, याचा विचार आजपर्यंत तरी करत होती पहा. माझ्यामुळं खाली मान घालून जगण्याची वेळ माझ्या बापावर येणार नाही. सगळ्यात पहिलं तिला माय बापाची त्या ठिकाणी चिंता वाटायची. नाहीतरी स्त्रीचं जीवन, मुलीचं जीवन आहेच असं स्वतः करता ती कधी जगत नाही. लग्नाच्या अगोदर माय बापा करता, लग्न झाल्यावर नवऱ्या करता, म्हातारपणी पोरा करता. लग्नाच्या अगोदर माय बापाच्या धाकात, लग्न झाली की नवऱ्याच्या धाकात, म्हातारी झाली की लेकाच्या धाकात, असं धाका धाकात तिचं आयुष्य निघून जातं. बापाच्या घरी आले की बापानं म्हणा जा तुझ्या नवऱ्याच्या घरी, नवऱ्याच्या घरी काही चुकलं तर नवऱ्याने म्हणावं जा तुझ्या बापाच्या घरी. दोन्ही घराची जबाबदारी, दोन्ही घराची काळजी त्या ठिकाणी तिला असते. पण तिचं स्वतःचं असं एकही घर नसतं, याची मात्र खंत तिला आयुष्यभर वाटत राहते. आयुष्यभर त्या ठिकाणी माहेरी आली तर सासरच्यांची चिंता, सासरी आली तर माहेरच्यांची चिंता, असं चिंता चिंतामध्ये तिचं जीवन त्या ठिकाणी निघून जातं. स्वतःचा विचार करत नाही, परोपकाराची मूर्त आहे म्हणून कधीतरी तिच्या सुद्धा कष्टाचा विचार, कधीतरी तिच्या सुद्धा आयुष्याचा विचार. स्त्री सुद्धा एक मनुष्य आहे, तिला सुद्धा तिचं आयुष्य आहे. डिवचली तर नागिन आहे, तुडवली तर वाघीण आहे. कडकडती वीज आहे, तान्या बाळाची नीज आहे. कडकडती वीज आहे, तान्या बाळाची नीज आहे. बरका श्रोत्यांनो, तिच्याच गर्भात साऱ्या जगाचं बीज आहे. तिच्याच गर्भात साऱ्या जगाचं बीज आहे. तिच्याच गर्भात साऱ्या जगाचं बीज आहे. आणि तिनेच खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांना जन्म दिलाय. तिने जगद्गुरु तुकोबारायांना जन्म दिलाय. एवढी महान स्त्री आहे देवकी, की जिने जगाच्या चालक मालक भगवंताला सुद्धा आपल्या गर्भामध्ये धारण केले. एवढी महान स्त्री आहे कौशल्या, तिने सुद्धा आपल्या गर्भामध्ये भगवंताला धारण केलंय. म्हणून स्त्रीची असणारी त्या ठिकाणी महानता कधी विसरून चालणार नाही. अहो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणतो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. जवळच आली पहा. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आहे.
जयंती आली माझ्या राजाची 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 जयंती आली बिजली समान चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती नाव ऐकून छत्रपती वाट सैतानाला भीती बिजली समान चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती नाव ऐकून छत्रपती वाट सैतानाला भीती मराठी मातीत मावळ खटीत रयत सुखात राहिली मराठी मातीत मावळ खटीत रयत सुखात राहिली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय हो जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती टाळी वाजवा दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती दैवत छत्रपती आला नाही कुणाची भीती दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती जीवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती दिल्लीचा हलविला घेऊन मावळे संगतीला दिल्लीचा हलविला घेऊन मावळे संगतीला उभा खान नरनरा फाडला उभा खान नरनरा पाडला सारे गीत होते वागाला सारे गीत होते वागाला शिवनेरीच्या वाघाला धराया शिवनेरीच्या वाघाला धराया आले गेले असे किती हो आले गेले असे किती दैवत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की शिव हर हर महादेव छत्रपती राम दैवत छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना एका वाघाला जन्म देण्याकरता एक वाघीणच पाहिजे होते पहा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा नाव ज्यांचं गाजतंय त्या मासाहेब जिजाऊ म्हणून स्त्रीचं जीवन असं आहे मुलगी होणं सोपं नाहीये पहा आणि मुलगी होणं सोपं जर पाहायचं असेल तर ज्या घरामध्ये लहानाचं मोठं झालं 20-21 वर्ष 18 वर्ष राहिलो ज्या घराशी नाळ जोडली गेली त्या घराला अचानकपणे सोडून जाणं याचं दुःख काय असतं ते एका मुलीलाच माहिती नांदणं काय असतं आणि तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर 1 महिना बाईने नांदायला जायचं आणि 1 महिना पुरुषांनी नांदायला जायचं कोणाकोणाची तयारी बरं कोणाकोणाची तयारी नाही 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 सासऱ्याच्या घरी 1 दिवस राहायला सुद्धा जमत नाही 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 तुला दारातच सोडून येणार सुद्धा नाही बऱ्याच लोकांचं सासऱ्याची पटत सुद्धा नाही लग्न होऊस तरच बऱ्याच लोकांनी आपल्या बायकोला सुद्धा माहेराला जायचं सोडून दिलंय जाऊ देत नाहीत अवघड आहे म्हणून लाडकी लेक मी संतांचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात लेक म्हणतात आणि तीच लेक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मध्यंतर काळामध्ये मारली गेली आणि ते पाप केल्यामुळं त्या पापाची सजा शिक्षा आज आपल्याला भोगावी लागते गावागावामध्ये 250-300 पोरं बिन लग्नाची आता त्यांना पुरी आणायच्या कुठून पुरी बघावात का भगवे कपडे आणून द्यावा तेच कळणार नाही इकडं तिकडं गेलं पुरीचे बाप म्हणतात ताई तुम्ही इकडे तिकडे फिरतात बघा आमच्या पोराला पोरगी म्हणलं द्या मसोबाला सोडून आता त्याच्याशिवाय पर्यायच नाही काय अवकाळ काही लोकांचं वय होऊन गेलं म्हणलं किती तुमच्या पोराचं वय म्हणले 52 वर्ष म्हणलं आता थोड्यासाठी कशाला करायचं किती अवघड परिस्थिती पहा दिवस रात्र पोरं अभ्यास करताय तुम्हाला वाटतं का नोकरीसाठी करताय नोकरीसाठी नाही नोकरीशिवाय बायको भेटणार नाही त्याच्यासाठी करताय कारण जिसको नोकरी उसको छोकरी ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटेल
मुलीची कमतरता काय असते? अहो, मुलाच्या हव्याशापायी प्रत्येकाला पाहिजे होता वंशाचा दिवा, आणि त्या वंशाच्या दिव्यापायी कितीतरी पंत्या विझवण्यात आल्या, आणि त्या पंत्या विझवल्यामुळे आज हा अंधकार आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी वंशाचा दिवा पाहिजे होता. एखाद्या दिवशी इतका भडकतो, साऱ्या घरादाराला आग लावतो, आणि आग लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी मायबापाला घराच्या बाहेर जावं लागतं. 4 महिने पंढरपूरला आणि 4 महिने आळंदीला. विचार करा, या मुलींच्या आईवडिलांनी जर त्यांना गर्भात जर मारलं असतं तर आज ह्या इतक्या सुंदर प्रकारे पाऊली खेळून टाळ वाजवायला इथं हजर राहिल्या नसत्या. म्हणून जन्म देने के लिए माँ चाहिए, राखी बांधने के लिए बहन चाहिए, कहानी सुनाने के लिए दादी चाहिए, साथ निभाने के लिए पत्नी चाहिए, पर ये सारे रिश्ते निभाने के लिए एक बेटी तो जिंदा रहनी चाहिए, एक बेटी तो जिंदा रहनी चाहिए. एक मुलगी त्या ठिकाणी जन्माला आली पाहिजे, ती शिकली पाहिजे, ती लहानाची मोठी झाली पाहिजे. बेटी से करो तुम प्यार. मुलीवरती त्या ठिकाणी प्रेम केलं पाहिजे, तिच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. बेटा क्या लेकर के आया, बेटी क्या न लाई है, बहना के बिन सुनी सुनी हर भाई की कलाई है. रक्षा बंधन भैया दूज का बिल्कुल तुमको ध्यान नहीं, दुनिया वालों मुझे बताओ, बेटी क्या संतान नहीं. बेटा साथ तो छोड़ भी देगा, बेटी साथ न छोड़ेगी, जोड़ेगी वो जिस दिन कुल से कुल का नाता जोड़ेगी. कन्यादान से बढ़कर कोई और कोई दूजा दान नहीं, दुनिया वालों मुझे बताओ, बेटी क्या संतान नहीं. मुलीच्या जन्माचं स्वागत करा, मुलीवरती प्रेम करा, तिला शिकू द्या, तिला लहानाचं मोठी होऊ द्या. ती त्या ठिकाणी ह्या जगाला संपन्न केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन स्त्री कार्यरत आहे. महाराज म्हणतात, लाडकी लेक मी संतांची. आणि संत म्हणून ज्यावेळेस वर्णन करतात, ज्ञानोबारायांचं करतात. आणि ज्ञानोबाराय संत, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, शक्ती त्यांच्याकडे आहे. मग ते ज्ञानोबाराय किती श्रीमंत आहेत. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडाबुल, इतके श्रीमंत आहेत. आणि श्रीमंताच्या लेकरावरच नाही, श्रीमंताच्या कुत्र्यावर सुद्धा लोकांचं प्रेम असतं. एका बाईच्या दारात कुत्रं आलं. तुमच्याकडे कुत्रं आल्यावर काय म्हणतात? हाड म्हणतात का हाडा म्हणतात? हा, हाड म्हणतात. आता इंग्लिश शिकणारे बरेच असतील. दारात कुत्रं आल्यावर किंवा कुत्रं मागं लागलं इंग्लिश मधून काय म्हणायचं? हाडला. काय हाडच म्हणावं लागतंय ना. किती इंग्लिश शिकणारे असले, इंग्लिश स्कूल मध्ये असले, काही काही लोक म्हणतात नाही नाही आमच्या पोराला मराठी बोलताच येत नाही. ती म्हणत होती आओ हाडा, आओ हाडा. म्हणलं अहो आमच्याकडे हाड म्हणतात, तुमच्याकडे हाडा कस काय? ती म्हणली गावच्या सरपंचाचं कुत्र आहे, समर्थाचे श्वान, त्यासी अवघे देती मान. आमदाराचा जर मुलगा यायचा असेल तर लोक हार शाल नारळ घेऊन उभा असतात. आमदाराचं पोरग येणार आहे, आमदाराचं पोरग येणार आहे. मग या मोठ्याच्या लेकराला एवढा मान असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे अशा ज्ञानोबारायांची लाडकी लेक आहे. म्हणून मजवरी कृपा बहुतांची, माझ्यावरी कृपा बहुतांची. बहुतांची म्हणजे कोणाकोणाची? तर ज्ञानोबाराय म्हटले पहिली देवाची, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले पहिली देवाची. देवाची कृपा आहे का? म्हणले देवे दिला देह, देवाने त्या ठिकाणी हा देह दिलेला आहे, दिले इंद्रिय, जेने हा जीव दिला दान. दुसरी कृपा त्या ठिकाणी, पहिली कृपा देवाची, दुसरी कृपा त्या ठिकाणी सद्गुरूंची. सद्गुरूंच्या कृपाशिवाय माणसाला शास्त्र अवगत होत नाही. शास्त्र अवगत होण्याकरता आता जगद्गुरु तुकोबारायांनी एवढा मोठा गाथा लिहिला, त्याच्याकरता सद्गुरूंची कृपा असणं फार. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते आदिष्टी, सकळ विद्येची सृष्टी धात्रा होय. त्या सद्गुरूंची कृपा माझ्यावरती आहे. तिसरी त्या ठिकाणी शास्त्राची कृपा सुद्धा लागते. आणि चौथी सुद्धा अंतकरणाची कृपा लागते. जोपर्यंत अंतकरणाची कृपा होत नाही
तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला आपण सगळं करून काहीच उपयोग नाही. दगड किती वर्ष पाण्यात राहिल्यावर आतून ओला होतो बरं. झोपले नाही ना तुम्ही म्हणता एकटीच बडबड करते येड लागल्यासारखी, पण बडबडीचेच पैसे भेटतात मला. विठाला 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 विठाला. दगड किती वर्ष पाण्यात राहिल्यावर आतून ओला होतो. बाहेरून शेवाळतो, हिरवागार होतो, पण आतून ओला होत नाही. त्याच्यासाठी अंतःकरणाची कृपा लागते. किती वर्ष कीर्तन ऐकले आणि नुसतं कीर्तन करायला काय येतंय तेवढंच पाहिलं, त्याच्यातलं काही घेतलंच नाही. त्याच्यात सप्ताह कसा करतात आमचे सतीश भाऊ, जमतंय का नाही त्यांना, येतं का नाही काही त्यांना, हीच कमतरता तीच कमतरता हे शोधत बसले तर त्यातून आपल्याला काही घेताच येणार नाही, काही मिळणारच नाही. पहा, याच्याकरता अंतःकरणाची कृपा असणं फार गरजेचं आहे. म्हणून या सगळ्यांची माझ्यावरती कृपा आहे. आता मला तुम्ही सांगा, मुलगी किती लाडाची असली तरी घरात ठेवून चालते का? काय करावं लागतं? तिचं लग्न करावं लागतं. मग श्रीमंत आई वडिलांनी श्रीमंत नवरदेव पाहिलाय, असा नवरदेव पाहिलाय जो जन्माला येत नाही, जो मरत सुद्धा नाही. कोण आहे हो? हा, जो जन्माला येत नाही मरत नाही असा देव आहे. देव आयोनी संभव नव्हे काही श्रमी, आणि नाम याचा स्वामी प्रगटला. तुम्ही म्हणता देव जन्माला येत नाही ना, आपण जयंती कसं काय साजरी करतो? देवाचं प्राकटीकरण होतो, देवाचा अवतार होतो, देवाचा जन्म नसतो. कारण ज्याचा जन्म त्याला मरण, ज्याला जन्म नाही त्याला मरण नाही. म्हणून देवाचं प्राकटीकरण होतं, अवतार होतो. आणि असा देव माझ्याकरता नवरदेव शोधलाय जो कधी मरणारच नाही. आणि मरणार नाही म्हणजे हातातला चुडा फुटणार नाही. अभंगाचं दुसरं चुडा हाती आला, अखई 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 चुडा हाती आला. अंगण मोती नाकाला नाकाला, अंगण मोती नाकाला नाकाला, अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला. अंगण मोती नाकाला, अंगण मोती नाकाला, अंगण मोती नाकाला, अखई चुडा हाती आला, अंगण मोती नाकाला, अंगण मोती नाकाला, अंगण मोती नाकाला. जोरदार टाळ्या एकदा यांच्याकरता. कोणाकोणाला वाटतं बरं अशा गोड पुरी आम्हाला अशा झोपल्या का काय? तुम्ही सोडणार नाही 4 वाजता. तुम्ही काळजी करू नका, फुकट कीर्तन सांगणार मी आज. कारण एवढे गोड श्रोते मला कधी भेटतच नाहीत. कोणाकोणाला वाटतं अशा गोड पुरी आम्हाला असावात? एकलं सुद्धा वाटत नाही. हे मुके आहेत का काय हो? बोलता येतं की यांना? मुके म्हणलं होतं तुम्ही लय खुश असताना, भांडणाचा ताणच नाही. एक म्हणला बरं आहे ना, मुकी असती तर ज्याचे बायको मुकी तो सर्वात सुखी. मला तुम्ही सांगा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? असं कोणीच नाही. अखई चुडा हाती आला. अखई म्हणजे अक्षय, कधीच न फुटणारा. कारण देव मरतच नाही. सौभाग्यवतीचे जे अलंकार आहेत, तो पती गेल्याच्या नंतर ते अलंकार काय करावं लागतात? काढून टाकावे लागतात. पण म्हणतात सौभाग्यवती जर स्त्री असेल तर तिचे सौभाग्याचे अलंकार जळत नाहीत, पण त्याला पतिव्रता स्त्री लागते.
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता माहितीये ना, जी नवऱ्याला म्हणते तुम्ही चहा करा, 1 कप तुम्हाला घ्या आणि 1 कप मला द्या, तेवढं घासून बिसून सगळं जशाच तसं ठेवून द्या. आता नवऱ्याचा विषय निघला की बायांचं विचारूच नका. अशा दोघी जणी बोलत होत्या. बाई म्हणली आमच्या यांना इतका गरम चहा लागतो, इतका गरम चहा लागतो, कपात वतला की फुंकरच मारित नाहीत, पाण्यासारखंच घटाघटा पिऊन घेतात. दुसरी म्हणली बाई तुझं तरी काही नाही, आमच्या यांना इतका गरम लागतो, इतका गरम, मी तर चहाचं पातेलं घेते, गाळणी घेते, तोंडातच गाळते. दुसरी म्हणली अगं तुझं तरी काही नाही, माझ्या नवऱ्याला किती गरम लागतं, नवऱ्याच्या तोंडातच मी दूध वतते, चहा पत्ती साखर टाकते, नवऱ्याला चुलीवर बसते म्हणली, इतका गरम चहा लागतो. म्हणजे नवऱ्याचा विषय निघला की या वरचढ त्या ठिकाणी सांगतात. आगाऊपणा. विचारा एखाद्या बाईच्या नवऱ्याला जर सरकारी नोकरी असेल तर तिला विचारा तुमच्या नवऱ्याला किती पगार आहे. ती म्हणते बाई 1,60,000 आणि असतो फक्त 50,000. बाकीचे सगळे पदरचे टाकते. सौभाग्याचं मापटय आणि ते खुलवण्याचं प्रत्येक जणी काय करतात, प्रयत्न करतात. बाई आमची ना इतके जीव लावतात, मला इतके जीव लावतात. संक्रांतीची मला 11,000ची साडी घेतली. कोणाकोणाला घेतली बरबट करा बरं. एकीला नाही घेतली. काय खरंय तुमचं? मग जी बायको नवऱ्याला साडीसाठी छळत नाही तिला संसारातलं काही कळतच नाही. आपलं आपण बघून घ्या, आपल्याला कळतंय का नाही कळतंय. म्हणून अखई चुडा हाती आला, अक्षय चुडा हातात आला. पतिव्रता स्त्री त्या ठिकाणी लागते. मीराबाईंचं चरित्र सांगितलं जातं लहानपणी. एक संत मीराबाईंच्या घरी आले ना, आल्याच्या नंतर त्यांनी ते मीराबाईंनी ती पूजा करताना गिरधर गोपालाची पाहिली. कृष्णमूर्त होती. मीराबाईंना इतकी आवडली, साधू जाताना परत आपल्या मूर्तीला घेऊन निघाले तर मीराबाई रडायला लागल्या. मला ही मूर्त पाहिजे आई, मला ही मूर्त पाहिजे. साधू म्हणले माझी नित्य पूजेची मूर्त आहे मीरा, मी तुला देऊ शकत नाही, मला माफ कर. साधू निघून गेले. मीराबाई रडत राहिल्या, पण सतत ती मूर्त दिसत होती. तिचा ध्यास लागला होता, त्याचा छंद, त्याचा लळा लागला होता आणि काय करावं हे त्या ठिकाणी कळत नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये साधू रात्री झोपले. साधूच्या स्वप्नामध्ये आलं आणि साधूला सांगितलं महाराज या मूर्तीची अधिकारिणी खरी मीरा आहे, कृपा करून मी तुम्हाला सांगतो. स्वतः कृष्णाने सांगितलं ही मूर्त मीराबाईंना देऊन या. साधू दुसऱ्या दिवशी परत आले, मीरांना मूर्त दिली. आपले लेकरं जसे छोटे भाऊलींशी खेळतात तशा मीराबाई लहानपणापासून कृष्णाच्या मूर्तीशी खेळत होत्या. खाऊ घालत होत्या, त्याला अंघोळ घालत होत्या, त्याला वस्त्र घालत होत्या, त्याच्याशी बोलत होत्या, त्याला 1 मिनिट सुद्धा स्वतःपासून दूर करत नव्हत्या. एके दिवशी स्वतःच्या हृदयाला कन्हैयाला लावलेले एक वरात त्या ठिकाणी चाललेली होती. घोड्यावर बसून नवरदेव चाललाय, नवरदेवाचे मित्र त्या ठिकाणी मागे पुढे नाचताय. आणि आईला विचारलं आई हे काय ग, का फटाके वाजतात, का वाद्यांचा गजर होतो, हा घोड्यावर बसलेला कोण आहे? छोट्याशा मीराने विचारलं. आईने सांगितलं मीरा अगं हा नवरदेव आहे, नवरीला आणायला चाललाय. त्या छोट्याशा मीराने विचार केला आई माझा नवरदेव कुठे ग सांग ना. असं म्हणल्यावर आईला हसू आलं आणि आईने सहज म्हटलं मीरा तुझा नवरदेव तुझ्या हातात. आणि बाल मनावर इतकं बिंबलं मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई जाके सिर मोर मुकुट ओही पति सोई मेरे तो गिरिधर गोपाल. हात माझा गिरिधर गोपाल आहे. घरच्यांनी मीराबाईंना लग्नाचा आग्रह धरला. मीराबाई लग्न करीनात. मीराबाई म्हणल्या अशा नाचक्या कुचक्या घाणेरड्या एखाद्या मुलाला मी पती म्हणून का नेऊ, त्या ठिकाणी वरण करू, तो मरणार आहे हो, माझं सौभाग्य अमर राहणार नाही. ऐसे वर को क्यों वरे जो जन्मे और मर जाए, वर वरिये गोपाल जू जाश चुड़लो अमर हो जाए. ऐसी पहनु चूड़ी जो कबहू नहीं टूटे, ऐसा वरु दूल्हा जो कबहू नहीं टूटे. ऐसी पहनु चूड़ी जो कबहू नहीं टूटे, ऐसा वरु दूल्हा जो कबहू नहीं टूटे. अटल सुहाग की बिंदिया लगा दो, अटल सुहाग की बिंदिया लगा दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे
श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो। आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, आओ मेरी सखियों मुझको मेहंदी लगा दो, मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे ऐसी सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो। जोरदार टाळ्या मृदंग वादका करता लोक म्हणतात बायात काय ताकद असती, त्यांचा गुडघ्यात मेंदू असतो. बरेच जण म्हणतात बायांचा काय गोंधळ, आणि बायाशिवाय त्यांचं काहीच होत नाही बरं का. एक दिवस बाई गावाला जाऊ द्या, घरामध्ये सारं नरकाप्रमाणे असतं. हे घराची सुंदरता, या घराला स्वर्ग बनवलेलं, अंगणामध्ये सडा रांगोळ, देवासमोर दिवा, फरशी पुसलेली, ह्यांना खायला भाकर मिळते. ते कोणामुळे मिळते? मिळाल्या बायका त्यांची कदर करा, ज्यांना भेटत नाही त्यांना विचारा किती अवघड अवस्था आहे. काहीच नका करू, घरी गेल्यावर एवढंच बायकोला म्हणा, बाई माझी बायको कायच गुणी आहे, कायच काम करते, एवढं म्हणा. रोज जर तुमची बायको 11ला शेताला जात असेल, उद्या 8लाच पळाली पाहिजे. पण आपण म्हणतो काय करते तू, नुसती खाऊन खाऊन म्हशीवाणी पोसली, काम नाही धाम नाही, बापाच्या घरी होती का अशी तू. तिला बिचारायला एवढं काम करून इतकं दुःख होतं, तिला वाटतं न केलेलं बरं आहे, मग ती जास्तच येड्यावणी करते. विठाला 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 मनुष्य देहाला आपण आलोत ना, भजन करून भक्ती करून भगवंताची प्राप्ती करून जीवन कृतार्थ केलं पाहिजे. ज्याला ज्याला हात दिले त्यांनी हात वरती करायचे पहा, आणि जे हात वरती करणार नाही ना ते असेच पाण्यात भवसागरात गटकाळ्या खातात. जे हात वरती करताना देव त्यांना अलगत वर उचलून घेतो. म्हणून त्या ठिकाणी देवा हे हात वर करणं, लोक म्हणतात कीर्तनकाराचा फॅडच झालाय, हात वर करायला लावायचे. हात वर का केले जातात माहितीये का? हात वर केले जातात म्हणजे देवा आता मला या जगात बाकी कोणाचा सहारा नाही, फक्त एकमेव तुझा सहारा आहे, तुलाच त्या ठिकाणी शरण मी आलोय. आणि जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. म्हणून देवाला त्या ठिकाणी शरण गेल्याचं प्रतीक हात वर करणं. देवा राह दे, आता त्या ठिकाणी तुझ्याशिवाय मला कोणीच नाहीये. इतकं गोड भजन करायचंय. आज ज्याला ज्याला एकादशी त्याने सुद्धा, आणि ज्यांनी ज्यांनी 2-4 भाकरी रट्टिल्या त्याने सुद्धा एवढं भजन करून पुण्य तरी पदरात पाडून घ्या. गोड भजन करायचंय, झोपलेले दचकून उठले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. म्हणा सगळ्यांनी म्हणा, विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल
अंकण मोती नाकात. लग्न झाल्याच्या नंतर लग्न झाल्यावर जो न्यायला येतो त्याला काय म्हणतात? न्यायला आलतं का कुणी का तशा चालत्या? काय म्हणतात? मुराळी. बोध मुराळी शृंगारीला, त्याचं नाव काय आहे? बोध होय. आणि बोधाचं काम काय? बोध दिला मज सांगा ते, मार्ग दावीला नीट, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. बोधाचं काम आहे रस्ता दाखवणं, मार्ग दाखवणं. आणि तो बोध जो आहे मुराळ्याचं काम मार्ग दाखवणं, रस्ता दाखवणं, तिथपर्यंत नेऊन घालणं. पण मुराळी घर घुसा कधी होत नाही. मग त्या बोधाने मला तिथपर्यंत नेऊन घातलेले, म्हणून बोध मुराळी शृंगारीला. आणि प्रथा होती जो मुराळी न्यायला आला त्याला काय केलं जायचं? कपडे केले जायचे. श्रीमंत मायबाप असेल तर सोन्या चांदीची अंगठी केली जायची. म्हणून ज्ञान संपत्तीचे अलंकार दिधले. ज्ञान संपत्तीचे अलंकार देऊन त्या बोधाचा शृंगार केलाय. आणि त्याच्या सोबत असा शिक्का पाठवलाय 84चा की आता पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तरे. हे जे जन्म मरणाचं चक्र आहे ना ते पूर्णपणे खुंटलेले. म्हणून 84चा शिक्का केला. शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झाला. आता पुन्हा जन्म नाही, कारण जीवाचं शिवाशी लग्न झालंय. आणि आपलं सुद्धा जीवाशी शिवाची लग्न व्हायला पाहिजे. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. तोच त्या ठिकाणी देव आपला नवरदेव आहे, तोच पती आहे. म्हणून मनुष्य देहाला आलो नाही, मंदिरातला देव कळाला तरी चालेल, पण घरातले मायबाप तरी आपल्याला कळाले पाहिजेत. आणि ज्याने घरामध्ये मायबापाला खुश ठेवलं त्याने प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला खुश ठेवलं. त्याला दुसरं काही करायची गरज नाही. एवढे कष्ट मायबापांनी केले सांगायची गरज नाही. पण मायबापाचे हाल आज पाहतोय. मायबाप कथा कीर्तनातून सांगण्याची विषय नाहीये. प्रत्येकाला देवाने मायबापाच्या प्रेमाचं दान प्रत्येकाच्या पदरात पाडले. पण मायबापांनी केलेलं कष्ट, मायबापांनी दिलेलं प्रेम आपल्याला आज कळत नाही, याची मात्र शोकांतिका. रेल्वे स्टँडवरती, बस स्टँडवरती भीक मागणारे जे म्हातारे आहेत ना, त्यांची हाल जर आज कोणामुळे झाले असतील तर लेक सुना सांभाळत नाहीत. त्यांच्यामुळे त्यांना ह्या हालापेक्षा भोगावे लागतात. अहो विचार करा, त्या आईने 9 महिने 9 दिवस त्रास भोगलाय आणि आपल्याला त्या ठिकाणी सुखरूप जन्माला घातले, लहानाचं मोठं केलं. बापाने कधी स्वतःच्या जीवनाचा विचार केला नाही, कधी स्वतःसाठी बाप जगला नाही, पण आपल्यासाठी जगलाय. लेकराचा हट्ट आई लेकीचं माहेर आई, लेकराचा हट्ट आई लेकीचं माहेर आई, समईतलं तेल आई. लेकरासाठी जळत राही, लेकरासाठी जळत राही. दुधाच्या नात्यापेक्षा रक्ताचं नातं महाने, रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचं नातं महाने. म्हणूनच आई या शब्दापुढं सारं जग लहाने, म्हणूनच आई या शब्दापुढं सारं जग लहाने. काय आईच्या प्रेमाचं वर्णन करावं. माँ की तारीफ भला किन शब्दों में होती है, माँ तो आखिर माही होती है. वर्णन शब्दात करू शकत नाही. आई म्हणजे त्या ठिकाणी घराचा कळस आहे आणि बाप म्हणजे घराचा असणारा पाया आहे. आईला दुःख झालं तर रडता येतं, पण बाप असा कमनशिबी त्या ठिकाणी माणूस आहे. दुःख लेकराला झालं, कष्ट लेकराला झालं तर बापाला रडता सुद्धा येत नाही, कारण मी रडलो, मी कोसळलं तर सारं घर कोसळल्याशिवाय राहत नाही. रिकाम्या पोटाला आई आठवते आणि रिकाम्या खिशाला बाप आठवतो. ज्याला बाप नाही ना, लहानपणी त्याच्या खांद्यावर जबाबदारी पडते, त्याला विचारा बाप काय असतो. बाप असा दिलदार माणूस आहे, स्वतःचा विचार करत नाही. पण माझ्या मुलीचा ड्रेस फाटलाय, मुलगी जन्माला आल्यापासून मुलीच्या लग्नाची तयारी करण्याकरता रूपरूपाय जो वाचवतो त्याला बाप म्हणतात. मुलगा हुशार असेल, ट्युशन मध्ये चांगले मार्क, शाळेमध्ये चांगले मार्क्स पडत असतील तर साहेबाकडे जाईल, शेठकडे जाईल, हात पसरेल, द्याओ साहेब व्याजाने पैसे, माझा मुलगा नोकरीला लागला नाही, एक पायी ना पायी तुमचं चुकवल्याशिवाय मी राहणार नाही, असा हात पसरताना त्याला बाप म्हणतात. स्वतःचे कपड्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या, स्वतःची दाढी एवढी वाढली, पण कधी साबण घेत नाही किंवा कधी दिवाळी दसऱ्याला नवे कपडे घेत नाही ना, त्याला बाप म्हणतात. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती गळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या
प्रेमाने आपल्या मुलीकडे भेटायला आल्याशिवाय राहत नाही. सुखाने आनंदाने पाहिलं तर बापाला जीवनाचं कृत्यार्थ झाल्यासारखं वाटतं, समाधान वाटतं. म्हणून माँ बाप की कमी कोई बाट नहीं सकता, ईश्वर भी इनके आशीषों को काट नहीं सकता, विश्व में किसी भी देवता का स्थान दूजा है, माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है, माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है. आई वडिलांचं सेवा करून जीवन कृतार्थ करून घ्या आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, अविनाशी वर मी प्राप्त केला, न्यायला मुराळी आला बोध त्याचं नाव आहे. आणि नवीन लग्न झाल्यावर कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो आणि सहाणकेचा कौल दिला अभंगाचं शेवटचं चरण. तुका तुकी उतरला, 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 तुका तुकी उतरला. सहानकेचा कौल दिला, सहानकेचा कौल दिला, संताची लढविले कमी संताची. सहानतेचा कौल दिला, सहानतेचा कौल दिला, लढविले कमी संताची, लढविले कमी संताची. मजबरी कृपा बहुताची, आ मजबरी कृपा संताची, मजबरी कृपा
दत्ताजी दाढविले मी दत्ताजी तुका तुकी उतरला साणकेचा कौल दिला. त्या कुलदेवतेने आम्हाला सहाणकेचा कौल दिला आणि खऱ्या अर्थाने जीवन धन्यत्व झालं असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. म्हणून यथामती आता अवकाश लाड केले कमी संतांची मजबरी कृपा बहुतांची. अखई चोडा हाती आला अंकड मोती नाकाला बोधमुराळी शृंगारीला 84चा चक्का केला तुका तुकी उतरला सहाणकेचा कौल दिला. या अभंगावरती माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय माझे सद्गुरू हरिभक्तीपरायण वैकुंठवासी निगमानंदजी बाबा शास्त्री महाराज यांनी मला जशी बुद्धी दिली तसं तोडकं मोडकं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग असतील आपले अनेक जन्म गेले तरी एका शब्दाचा सुद्धा अर्थ आपल्याला कळणार नाही असे त्या ठिकाणी भावपूर्ण असे त्या ठिकाणी शब्द आहेत, असे त्या ठिकाणी अभंग आहेत. परंतु आपल्याला अर्थ सांगता येणार नाही, काही कळणार नाही. आकाशाचा अंत कोणी पाहू शकत नाही म्हणून पक्षी उडायचं सोडत नाहीत. अभंगाचा अर्थ आपल्याला कळणार नाही म्हणून कळून घेण्याचाच प्रयत्न करणं नाही हे त्या ठिकाणी योग्य नाही, चुकीचं आहे. यथामती यथा अवकाशा ठिकाणी आपण या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची सेवा केली. तुम्ही सर्व श्रोतू मायबापांनी भरभरून अशी साथ दिली म्हणून तुम्हा सर्व श्रोतू मायबापांचे मनापासून आभार. जोरदार टाळ्या एकदा तुम्हीच तुमच्या करता. गोड अशी साथ आमचे या ठिकाणी साऊंड सिस्टीममध्ये दादा असतील. आमचं गुणीजन या ठिकाणी असणारं सर्व गायक मंडळी आमच्या हर्षदाताई आहेत. गोड मृदुंग सुद्धा वाजवतात, कीर्तन करतात. सर्व या ठिकाणी गायक मंडळी असेल, आमचे मृदंग वादक दोन्हीही ताई असतील, खूप गोड मृदंग वाजवतात. आमच्या सर्व या ठिकाणी या मुलींचं खूप खूप त्या ठिकाणी मनापासून आभार. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकरता. आमच्या या ठिकाणी अश्विनीताई सुद्धा या ठिकाणी मोठं मन करून बसल्या. नाही तर कीर्तनकार दुसऱ्याच्या कीर्तनाला बसत नाही म्हणजे याला काय येतंय. पण खऱ्या अर्थाने तुम्ही माय मिले करू नका माझा राग धरू मोठं अंतकरण करून ताई बसल्या. त्यामुळं त्यांचंही मनपूर्वक आभार, सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. आणि या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थाने या परमपवित्र भूमीमध्ये सेवा करण्याचा योग ज्यांच्यामुळे आलेला आहे ते आमचे सतीश भाऊ. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकडे. आजचे कीर्तनाचे यजमान जे आहेत श्री वासुदेव हारकर यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार. बोलण्याच्या योगातून अपशब्द गेला असेल माझ्या वाणीचा दोष. आमच्या या ठिकाणी प्रकाश महाराज सुद्धा या म्हणलं की मोठं मन करून आले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. अपशब्द गेला माझ्या वाणीचा दोष, काही चांगलं वाटलं असेल गुरुवारांचे आशीर्वाद जीवनामध्ये बाळगा निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तरी ऋणते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तमते गुणवंत सो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोलिले लेकुरे वेडी वा पुढे उतरे नाही उच्चारिला अधिकार मी आपला ज्ञानेश्वरा रामा पाया पैकरा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक